महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजातर्फे आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार ज्यांचा संबंध समोर बसलेले माझे मित्र राष्ट्रवादी अजितदादाचे रवींद्र तात्या तौर यांच्यामुळं माझा त्यांचा संबंध आला। मित्रांनो, पुस्तक आणि माणूस, पुस्तक वाचल्याशिवाय समजत नाही आणि माणूस भेटल्याशिवाय समजत नाही। तर अजितदादाची आणि माझी जीवनात फक्त एकच भेट झालेली आहे, ती रवींद्र तात्या तौर यांच्या मैत्रीमुळे झाली। तेव्हा जवळून बघितलेला हा माणूस माझ्या 63 वर्षाच्या राजकीय आयुष्यात सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये मी अजितदादासारखा माणूस बघितला नाही। म्हणून माझी तसं पाहिलं तर सर्वांना माहीत आहे की एक शस्त्रक्रिया झालेली आहे। गेल्या 1 जानेवारीपासून मी आज पहिल्यांदाच या व्यासपीठावर आलेलो आहे। ते फक्त अजितदादाच्या प्रेमामुळे। मी काही फार जास्त बोलणार नाही। अनेक वक्ते खूप मोठे माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आपल्या समोर बसलेले आहेत, परंतु मित्रांनो, भाषणं करण्यापेक्षा पुन्हा अजितदादा कसे निर्माण होतील महाराष्ट्रात यासाठी तरुण पिढीने, विशेष करून ज्यांना आत्ताच आमच्या उपाध्यक्षांनी भाषण केलं, अध्यक्ष आहेत नगर परिषदेचे, अनेक तरुण लोक आहेत तिथे, माझं त्यांना एवढंच विनंती आहे की आम्ही निवृत्त माणसं आहेत। आम्ही आता फक्त एका उंच वाट्यावरून काय चाललंय याचं निरीक्षण करण्यासाठी आमची भूमिका आहे, एक पालकांची, ज्येष्ठत्वाची। परंतु आपल्या सर्वांना मी या अजितदादाच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं एक आव्हान करेल की असे अजितदादा महाराष्ट्रात पुन्हा निर्माण व्हावे, यासाठी पुढच्या पिढीने प्रयत्न करावे। अशीच मी स्वर्गीय अजितदादांना दुःखद अशी संघर्ष योद्धा मनोजदादा आणि तमाम मराठा समाजातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। हरिओम।